नमस्कार, प्रहार क्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत। आज मी पुणे सोलापूर हायवे महामार्गावरील कुरकुम MIDC येथे आहे। आपण बघू शकता की इथे जे MIDCचा सेवा रस्ता आहे, येथे कंपन्यांच्या काही केमिकलच्या पाण्यामुळे सेवा रस्त्याची पूर्ण दुर्दशा झालेली आहे आणि मोठमोठाले खड्डे पडून या सेवा रस्त्याची पूर्ण वाट लागलेली आहे। कंपन्यांचं केमिकलचं पाणी आहे ते डायरेक्टली या सेवा रस्त्यावर येऊन मिळत आहे। त्या कंपन्यांना या संदर्भात विचारले असता कंपन्या आपली जबाबदारी झटकत आहेत। प्रशासनाला विचारले असता त्यांनी सांगितलेलं आहे की सदर कंपन्यांना आम्ही नोटीस बजावलेली आहे आणि त्याच्यावर आम्ही कारवाई करतो आहे, पण कंपनीकडून कोणताही प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळत नाही आहे। प्रदूषण महामंडळसुद्धा येतं आहे, प्रत्येक वेळेस या पाण्याचं टेस्टिंग करते, पुढं काय होतं आहे हे देव जाणे। त्यामुळं ह्या नेमकं सेवा रस्त्याच्या ह्या केमिकलयुक्त पाण्याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे। तरी सर्व इथल्या जे काही नागरिक आहेत यांची अशी मागणी आहे की या सेवा रस्त्याची जी दुर्दशा झालेली आहे ती त्वरित लवकरात लवकर दुरुस्त करावी आणि या सेवा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा। कारण इथे या केमिकलयुक्त पाण्यामुळे आपण बघू शकता की मध्ये मोठमोठाले खड्डे तयार झालेले आहेत आणि या खड्ड्यांमध्ये दुचाकी असेल, चारचाकी असेल, ह्या गाड्या अडकून पडत आहेत आणि दुचाकी स्वारांना सुद्धा इथं इजा होण्याची इथं शक्यता निर्माण झाली आहे। तरी लवकरात लवकर केमिकलयुक्त पाणी हे बंद करून आणि ह्या ज्या कंपन्या आहेत याला जबाबदार यांच्यावरती कडक कारवाई करून ह्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे आणि ह्या कंपन्यांना प्रसंगी जर बंद करण्याची मागणी या नागरिकांमधून होत आहे। मी